हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना. हा गोंधळ आहे तर माझी तब्येत बरी नसल्यामुळे हा गोंधळ असाच झालेला आहे. कारण बरेच दिवस झालं कपडे घ्यायचे, काढायचे, ठेवायचे. मुलं पण एक ओढतात, लगेच दुसरं ओढतात, असं चालूच असतं. छोटे छोटे मुलं असल्यावर गोंधळ होतच असतो. तर मी बऱ्याच वेळा माझ्या मम्मीला पण म्हणते की मम्मी बघ ना, मुलं किती गोंधळ करतात आणि अस्ताव्यस्त सामान पण होऊन जातं. त्यामुळे बऱ्याच वेळा घर आवरलं तरी पण माझी मम्मी एकच म्हणते की जोपर्यंत मुलं लहान आहेत तोपर्यंतच खरी जिंदगी आहे. ज्यावेळेस मोठी मुलं होऊन जातात त्यावेळेस मग ही खुशी वेगळीच असते लहान असतानाची. आणि मोठे झाल्याच्या नंतर मग त्यांना सगळ्या गोष्टी समजतात पण आपला टाईम कुठे जातच नाही. कारण कसं मुलं मोठी झालेली असतात, शिकायच्या निमित्ताने जातात, मग बाहेरच राहतात 3-4 वर्ष, 4-5 वर्ष त्यांचं शिक्षण झाल्याच्या नंतर ते जे वापस येतात त्यावेळेस त्यांच्या लग्नाचाच टाईम होऊन जातो, असं माझ्या मम्मीचं नेहमीच म्हणणं चालू असते. त्यामुळे हीच खरी जिंदगी आहे आणि हेच खरं जीवन आहे. ज्यावेळेस मुलं लहान असतात त्याच वेळेसचं आपलं खरं सुख, असंच नेहमी माझी मम्मी म्हणत असते. त्याच्यामुळे गोंधळ करायचा थोडंफार करू देत जा. मग कपाट वगैरे आवरलं आणि कपाट वगैरे आवरलं आणि घरदार एकदम स्वच्छ नीटनेटकं ठेवलं की आपल्या मनाला पण छान वाटतं आणि घर पण फ्रेश वाटतं आणि घरातील वातावरण पण एकदम प्रसन्न असं वाटायला लागतं. त्यानंतर मला तूप बनवायचं होतं. तूप बनवते वेळेस मी कुठल्याही भांड्याचा म्हणजे आपल्या मिक्सरचा वगैरे वापर करत नाही. तर त्यामध्ये मी एकदम काय करते की रात्री साईचा डबा एकदम बाहेर ठेवून देते आणि सकाळी उठल्याच्यानंतर रवीच्या साह्याने तूप बनवून घेत असते. कारण ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पातेल्यामध्ये आणि ती पूर्ण साय ह्याच पातेल्यामध्ये टाकायची आणि असं मी जसं फिरवते तसंच फिरवून घ्यायचं आहे. रवीच्या साह्याने किंवा विस्करच्या साह्याने फिरवून घ्यायचं आणि अगदी 2 ते 3 मिनिट 5 मिनिटाच्या आत लोण्याचा गोळा वरती येतो. तो स्वच्छ धुवायचा आणि मस्त असं रवाळ तूप तयार होतं. तुम्ही बघू शकतात. अगदी 5 ते 10 मिनटं पण लागत नाहीत. अगदी 5 मिनिट खूप झाले. एवढ्या फास्ट ही प्रोसेस होते. मिक्सरमध्ये बनवलं तर काय करणार की 3-4 भांडे भरणार, मग हे करा ते करा, परत ते धुवून घ्या. ह्या एवढा कुटाणा करण्यापेक्षा तुम्ही ही पद्धत नक्की एकदा ट्राय करा. खूपच सोपी आणि छान आहे. म्हणजे लेडीजला भांडे वगैरे कमी पडण्याची ही पद्धत आहे. त्यानंतर तूप असं तापायला ठेवलं. तापल्याच्यानंतर काय करायचं, त्यामध्ये कोणी तुळशीचे पानं टाकतं, कुणी नागिलीचं पान टाकतं, पण मी तसं काहीही टाकत नाही. मला काही आवडत नाही. ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न असतो शेवटी. आणि मुलांचं पण मध्ये मध्ये करण्याचं काम चालू असतं, मम्मा मला पण बनवू दे म्हणून. मग माझा हॅप्पी काय कमी नाही आहे, सगळ्यात भारी पोरगं आहे ते एकदम. काही ना काही त्याचं चालूच असते. तर मग त्याला पण चान्स दिला, जाऊ दे म्हटलं. मग माझ्या मिस्टरांना जायचं होतं मीटिंगला जायचं होतं. त्यावेळेस मला असं का वाटते काय माहिती, ते तर मला घेऊन जाणारच होते, पण शेवटी मुलांची शाळा आहे म्हणून मी काही गेले नाही. पण ते जाईपर्यंत म्हणत होते की चल चल चल, पण मलाच शेवटी जाण्याची इच्छा नव्हती म्हणून मी गेले नाही. तर ते जाता वेळेस मला असं रडायला काय येतं काही समजतच नाही. जवळपास आमच्या लग्नाला 15 वर्ष कंप्लीट झालेली आहेत, पण अगदी 5 ते 6 महिने झाल्यासारखंच आमचं प्रेम आहे. तर हे कदाचित जास्त प्रेमामुळेच आमचं असं माझ्या डोळ्यात पाणी येत असेल असं मला तरी वाटतंय. तर मग त्यांना बाय बाय वगैरे केलं, मुलांना मध्ये घेतलं आणि मुलांना थोडाफार नाश्ता वगैरे दिला. आणि सायंकाळच्या स्वयंपाकामध्ये मला आंब्याचा रस, धिरडे, भाकरी आणि मला शेपूची भाजी बनवायची होती. मग हे सर्व बनवल्याच्या नंतर मुलांना खायला पण दिलं हे. आणि आंबे थोडेसे पांढरे निघालेत, पण मला त्यामध्ये साखर पण ॲड करायची नव्हती आणि पाणी पण ॲड करायचं नव्हतं. असं घट्ट असं रस बनवायचा होता. मग धिरड्यासाठी लागणारं साहित्य काय, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ मस्तपैकी असं मिक्स करायचं, मीठ टाकायचं. यामध्ये कोणी जिरे लसूण वगैरे कुटून टाकतं, पण मला हे असं काहीच आवडत नाही म्हणून माझं हे प्लेनच असतं. तर हे बनवलं, मस्तपैकी जेवण केलं मुलांनी गरमागरम. व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट करायला विसरायचं नाही. बाय.